सूर्य हा प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या राशींमध्ये प्रवेश करत असतो. त्यानुसार ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 2:42 मकर राशीत प्रवेश करेल. त्यानुसार 15 जानेवारीला उदय तिथी येत आहे. त्यामुळं 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांती साजरी करण्यात येणार आहे. सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळं यावर्षी मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त 15 जानेवारीला असणार आहे. यावर्षीची मकर संक्रांत ही घोड्यावर बसून येईल. म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन हे घोडा आणि उपवाहन सिंहवीण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने हा साजरा केला जातो, परंतु सूर्याची पूजा केली जाते. पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं. देवदर्शन, दान, धर्म केल्यानं पुण्य प्राप्त होतं. या संक्रांतीचं वाहन हे घोडा आणि सिंहवीण असल्यामुळं अतिशय चांगले परिणाम यावर्षी आपल्याला पाहायला मिळतील. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाचे पराक्रम वाढणार आहेत. इतर देशांशी संबंध देखील दृढ होतील. ही संक्रांत विद्वान आणि शिक्षित लोकांसाठी अत्यंत शुभ राहील, पण इतर काही लोकांमध्ये भीतीचं प्रमाण वाढू शकतं. अन्नधान्य वाढेल, महागाई नियंत्रणात येईल, वस्तूंच्या किमतीही सामान्य राहतील, परंतु थोडं दुष्काळाचं सावट काही भागांमध्ये राहील. या मकर संक्रांतीला तिल संक्रांती असंही म्हटलं जातं. हिंदू धर्मामध्ये याचं विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून सूर्याचं मकर राशीमध्ये संक्रमण होतं आणि देवांचा दिवस सुरू होतो. जे भीष्म होते त्यांना बाण मारले होते आणि त्यांच्याकडे इच्छा मरण होतं. त्या बाणांच्या शय्येवर राहून त्यांनी मकर संक्रांतीची वाट पाहिली आणि असं म्हटलं जातं की उत्तरायणामध्ये झालेल्या मृत्यू हा मोक्ष देतो आणि म्हणून त्यांनी हा काळ निवडला भीष्मांनी जाण्यासाठी. त्याचबरोबर या कालावधीमध्ये गायत्री मातेची केलेली उपासना अत्यंत फळदायी ठरते. तीळ, गूळ, कपडे यांचं दान केल्यानं तुमच्यावरती असलेल्या अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. गरीब, असहाय्यक लोकांना उबदार कपडे दान केल्यानं महत्पुण्य प्राप्त होतं. लाल, पिवळ्या रंगाचे कपडे आपण परिधान करू शकता. महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडेही घालतो, कारण काळा रंग हा अंगामध्ये उष्णता निर्माण करतो. दर रविवारी तांब्याच्या भांड्यामध्ये इथून पुढं पाणी भरून सूर्याला गुळ आणि लाल चंदन अर्पण केल्यानं आपल्याला पद, मान, सन्मान मिळतो, प्रमोशन्स होतात आणि आपल्या नजरेमध्ये एक प्रकारची धार येते. संक्रांतीपासून सूर्याची उपासना आपण नियमित करावी. आयुर्मान, आपलं सामर्थ्य तर वाढतंच, पण आरोग्य देखील सुधारतं. सूर्याच्या उपासनेचं महत्त्व हे अनेक पटींनी आपल्याला धर्मात सांगितलेलं आहे. आपल्या शक्तींचा विकास होतो आणि आध्यात्मिक शक्तींचाही विकास होतो. या दिवशी तिळगुळ एकमेकांना देऊन एकमेकांप्रती प्रेमभाव वाढवण्याचा हा काळ आहे. तिळगुळ घ्या, गोड बोला असे म्हणून आपण आपल्यातला वैरत्व भाव विसरून जातो. त्याचबरोबर तीळ आणि गूळ यांचं आपण एकत्र खाल्ल्यानं आपल्या शरीरामध्ये तेलाचं प्रमाण बॅलन्स होतं. थंडीचे दिवस असल्यामुळं आपल्या शरीराची जी कांती असते ती कोरडी फडफडीत पडते, आपले ओठ फुटतात. त्यामुळं तीळ आणि गूळ यांचं सेवन केल्यानं आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता तयार होते. आपल्या ऋषीमुनींनी हा जो सण किंवा हे जे सणवार निर्माण केले यामागं आयुर्वेदिक विज्ञान आणि शारीरिक विज्ञान हेच कारणीभूत आहे. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम. आणि हो, आपलं आलय माझ्या राशीला हा चित्रपट प्राईम व्हिडिओवरती अगदी मोफत आपल्याला पाहायला मिळेल. प्राईम व्हिडिओवरती तुम्हाला जायचं आहे, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर आलय माझ्या राशीला हे टाका आणि तुम्ही पहा आपल्या राशींबद्दलची पूर्ण माहिती, आपल्या घरातल्या राशीबद्दलची यांची पूर्ण माहिती जी हसत खेळत चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल.